आम्ही म्हणाय पाहिजे होतं कोण शिरला आमच्या बागात, कोण शिरला आमच्या बागात. आम्ही उलट म्हणलं असतं आमच्या भागात तुम्ही बाहेर निघा. आवड एवढी भारी गमत झाली ती होती तिकडल्या खालच्या कडाला आम्ही वरच्या तरी सुद्धा एवढं बघा ह्यांनी केलं या मुलकाचं केलंय तर ह्यांना नक म्हणती या तरी हवा ही काय नाही बघ, काय ढेगला केलं का सांग? हवा ही काय सुद्धा भाजी केलं नाही. हवा ही काय सुद्धा केलं नाही. चालू आहे तिकडे हवा ही भाजी बनवली कडून कसा आला हाय? काय सुद्धा तुम्हीच केलं सांगा नाही. काय सुद्धा कोण म्हणाल का काय केलं नाही तुम्हीच सांगा. असतं पाहुणचार करायला लागतो ते, नाही पाहुणचार केल्यावर काय आपलं काय माहिती ते. काय नसतंय बघा ताय बाहेर गेलं ना आजकाल चहा पण देत नाही चहा ती. पण देत नाही ती. असा अनुभव आलाय मला तर आलाय चहा पण देत नाही ती तसं काय नसतं या. तसं आपण नाही करायचं ना. नमस्कार बहिणीनं आज कुठं आली बघा बरं आज म्हणजे मनच लागत नव्हतं ह्यांना म्हणलं चला जाऊयाच म्हणलं जाऊन शिना बघून येऊया जरा बसूया बोलूया त्याशिवाय बरं वाटणार नाही म्हणलं मला. ह्यांनी पण लय टेन्शन मध्ये होतं आमच्या मागे टेन्शन म्हणजे काय सांगूच नका हो. पण आता कुठं आली कुठं नाही तुम्हाला सगळं नवं दिसतंय इकडं ही भांडी ही दिसते ती या इकडं ही दिसते पण आता तुम्हाला दाखवतेच कुठं आली कुठं नाही. कुठं आले? बघा इकडं काशीगावला आली टायकर आणि मी गपची पार्टी बर का फोन केला नाही काय नाही जायचं घटीगुर बसायचं आणि यायचं म्हणून शिना का तर ताई स्वयंपाक करतेल्या बत्तेल्या म्हणून शिना मी फोन ह्यांना करू दिला नाही राहंद्या म्हणलं जाऊ गपची बागत होत्या द्राक्षीच्या तिथून आल्यापासून बघा स्वयंपाक चालू आहे नक म्हणत्या चपात्या केल्या त्या आता हवा इकडं भजे करायला चालू आहे नक म्हणते तर ऐकणार त्या असं द्यायचं असतंय पाहुणा रावळा आल्यावर कसं असतं स्वयंपाक केल्याशिवाय ती पाहुणचार केले वाटत नाही जरा असं काय तर बरं वाटत नाही इसरल्यागत काय तर गुमल्यागत असं वाटतं या. काय होतं या आडगळीने काय माहिती चहावर नुसतं पाठवलं नाही का उपयोग नाही वाटत माणूस की म्हणत नाही तसं नसतंय बघा माणूस की आपल्या पशी असते जेवलं खाल्लं तसं नसतंय काय बरं का बहिणीनं पाहुणचार आल्यापासून केलं जरा काय आपलं म्हणे जेवण बिवण केलं ना मग पाहुणचार केले वाटतं माणसाला आपल्याला पण भारी वाटतंय करमतंय करमतंय हा. आता बघा हे इतकं मैदाळ तळलंय हवा हे इतकं आता आहे का हे अजून आंब पण नाही असं का नाही, आलं तुम्ही काय एकटंच खाणार आहे का? नाही की एकटं. एकटंच खाणार आहे का? आम्ही खाणारच की तुमच्या बरोबर होय, ह्याला ज्या संग तोंडी लावा अजून आंब पाहुण्यारावळाचं नुसतं निमित्त असते का नाही सगळीच खाते सगळीच खाते इथे केली बटाट्याची भाजी भाजीला काय नव्हतं बटाट्याची होती आपली तेवढी भाजी केली आता पापड तळ्याचं भजी केले अहो ह्यांनी अंडीच आणली होती अंडी अंडी दोघांची इथं जायची टोपल्यापाशी जाऊ का इथं पण आज गुरुवार आहे त्यांना म्हणलं आम्ही गुरुवार आहे इथं आमचं त्यामुळं आम्हाला चालत नाही म्हणलं त्यामुळं ताईंनी काय लगेचच बटाट्याची भाजी टाकली कणिक मळली लगेच भाज्याचं पण मळून घेतलं चपात्या पण उरकून घेतल्या जायचंय म्हणून शिना पटापटा सगळं काय असेल ते असं उरकून घेतलंय. आज ताईला काय जाऊ देत नाही आम्ही दादूला सांगायला होणार फोन करून दादूला बघ म्हणून आहे का नाही हा. आज मुक्काम आहे असं समजत आहे का बरं अजून काय फिक्स झालं नाही मुक्काम आहे असं बाहेर त्या दोघांच्या तिकडे रंगले त्या गप्पा जरा बहिणीनं असं नाही का तर मग काम करावी होय तेवढं पण हाय कुठं तर राहावं घे बरं त्या बहिणीच्यात मोठा आहे बरं तुम्ही माझ्यापेक्षा मी उंचीनं जरी मोठी असली तर वयानं तुम्ही माझ्यापेक्षा लय मोठ्यात खरंच बहिणीनं माझ्यापेक्षा काय वयानं मोठ्या येत्या मी उंचीनं असली तर त्या वयानं मोठ्या येत्या तसं काय समजू नका लय दिवस झालं येईन म्हणती पण काय जमाना का माहिती ज्याच्या माग पळापळी आमच्या बागेत काम आहे ती भरपूर आम्हाला घड बांधायचं तिनिंग करायचं चालू आहे द्राक्षीचं त्यांचं चालू आहे फुल ह्याच्यामध्ये घड आले तर ती काय काय आपल्याला काय एवढं माहिती नाही ताईंना माहित आहे तर ती एक एक कसं कसं करायचं बांधायचं करायचं सावली करायची लय त्यांच्या मागं पण कुठाना आहे त्यातनं त्यांना ये जुळलं नाही म्हणून मीच म्हणलं चला आता आपणच आपल्या बहिणीची गाडी घेऊया. सरप्राईज दिले बरं बागेत अचानक आले. म्हणते, कोण आलंय कोण आलंय तोंड तर सोडा की म्हणते ते अजून लांब होतं कोण ओळखू नाही तोंड तर सोडा ज्यावेळेस चेहरा सोडला त्यावेळेस म्हटलं कुठं थायला ते भारी वाटलं नाही अचानक आल्यावर कसं असतं सरप्राईज सरप्राईज मिळतंय का नाही एकदम मस्त वाटतंय मला पण तुम्हाला बघू वाटत होतं खरं फोनवरचं बोलणं वेगळं असतंय बहिणीनं आणि असं समक्ष येऊन बघणं ती वेगळं असतंय काय तर त्याच्या मागं काम असल्यामुळे फोन सुद्धा करणं झालं नाही इतके दिवस आम्ही म्हणायचं ती रागाला गेले ते काय त्याने म्हणायचं आम्ही रागाला गेलो तसं काय सुद्धा कामात वेळच भेटत नाही फोन करायला बिन काय नाही काम मुलगाची येळभर काम करायची दिवस मावळ की पदक धरायचं ताटून जातंय माणूस कामानं आता शेळ्यांना काढायचं शेळ्याचं गवत पाणी पुन्हा बघायचं स्वयंपाक करायचा आपल्याला बसून कोण ठेवू घालतंय आपल्याला कोण बसून घालायचं एक दिवस आपल्याला
कोणही करत नाही आपल्याला कोण द्यायचं आहे व आपल्या बाईच्या असतं या अचानकच यायचं असतंय व आहे का नाही व खुश अहो पटायचा विषय नाही तिचं नियोजन होतं की न सांगता न फोन करता जायचं. आता ते काय तिला माहिती काय सरप्राईज द्यायचं होतं ते. सर ती मला म्हणायत नाही सरप्राईज नाही ती सर ढकलून लावायचं होतं असं. बघा कसं बोलते तर इकडे बसले ती दोघ जण दादा आहे इथं ह्यानी आहे इथं. अहो काय झालं आपल्या माग कामाच्या आपण त्यांना फोन करायला जुळना. त्यांना वाटायला लागलं आमच्याकडून काय चुकलं काय की एखादा शब्द चुकीचा गेला आमच्यावर रागाला गेले. तस काय नाही कधी जरी चुकून शब्द आला तुम्हाला तरी सुद्धा काय नाही मोठा आहे तर तुमच्यापेक्षा समजून घ्यायचं. म्हणलं चला आता न फोन करता डायरेक्ट जाऊ बोलू तासभर बसून येऊ म्हणून आम्ही इथं आलो 3 वाजता. आम्ही म्हणतो बागत कोणतरी पाहुणे झाले ते म्हणून काय कळलं पाहुणे बागेतली कामं चालू होती त्यांच्या नादाची होती आणि आम्ही तिथं गाडी दिसल्या म्हणून सरळ बागत शिरलो. राहणार तर तसं झालं आता काय करायचं पण सूचना तर करायची आम्ही हे लागलोय. आम्ही म्हणायला पाहिजे होतं कोण शिरला आमच्या बागात, कोण शिरला आमच्या बागात. आम्ही उलट म्हणलं असतं आमच्या बागत तुम्ही बाहेर निघा. आवड एवढी भारी गमत झाली ती होती तिकडल्या खालच्या कडाला आणि आम्ही वरच्या कडाला आणि मी प्रत्येक वेळीच बघते बाया कालवा तर येतोय कोण दिसत नाही कालवा तर येतोय गाड्या आहेत त्या ह्यांना म्हणते आवड बागत जायती पण परत ह्यांनी म्हणलं अगं नीट बघ. नाही आम्ही ही झाडाचं बुडकं धरून बसली. तुम्हाला बघून लपून बसायला पाहिजे. घर माहिती होतं आम्ही डायरेक्ट घरी आलो असतो. दरवाजा लावले होते तिथं धडका मारून गेला असतो तुम्ही. माराय काय कोण ना कोण तर घावलं असतंय कुठं. फोन बंद केलं सगळी बाग पालटी घातली असती. कोण जरी बंद केलं तर तासभर येऊन इथं बसलो असतो तिथं विचारलं असतं आणि गेलो असतो. त्याला काय पुढे असतं गेलो पुन्हा कसं असतं पहिल्यापासून म्हणजे बरोबर आहे त्यांचं बी. फोन करून आलं म्हणजे कसं असतंय घरी सापडते आणि फोन करून आलो असतो म्हणजे ह्यांनी नियोजन वेगळं केलं असतं. म्हणून तर फोन करून आलो नाही गपचिप आलो तरी सुद्धा एवढं बघा ह्यांनी केलं या मुलकाचं केलंय तर ह्यांना नक म्हणती या तरी हो हे काय नाही बघ, काय- ढेगला काय केलं का सांग? हो हे काय सुद्धा भाजी केलं नाही. हो हे काय सुद्धा केलं नाही. चालू आहे तिकडे हो ही भाजी बनवली कडक बघितला कसा आला काय सुद्धा तुम्हीच केलं सांगा नाही. काय सुद्धा कोण म्हणाल का काय केलं नाही तुम्हीच सांगा. असतं पाहुणचार करायला लागतो ते नाही पाहुणचार केल्यावर काय आपलं काय माहिती ते काय नसतंय बघा ताय बाहेर गेलं ना आजकाल चहा पण देत नाही चहा ती. पण देत नाही ती. हा, असा अनुभव आलाय मला तर आलाय चहा पण देत नाही ती तसं काय नसतं या. तसं आपण नाही करायचं ना. होय ती आपल्याला तुमचं पटतच नाही. हा ती तुमचं आहे किंवा पटत नाही जे किंवा करताय ते करू द्या. हा. आपल्याला पटत नाही ना तसलं. ते कसं वाटतं हे ना विसरल्यागत आणि ती खरं सवयच नाही आपल्याला की बिन जेवता आपल्या घरनं कोण जावं हा. जेवल्याशिवाय घालवायच नाही आपल्याला सवयच लागलेली आहे पहिल्यापासून आणि तीच खरं चांगलं असतंय. पण कसं असतंय आता तुम्ही रानात ना आल्या रानात काय आपल्याला नेहमीच काम आहे. हाय व रोज रोज येते का सांगा बरं. नाही म्हणा पण हे मला कस तर वाटतंय व जरा सुख पाहिजे का नाही सांगा बर. आपल्याला सुख केव्हा भेटेल आपली सोनबाई आली तर भेटेल बघा ते बी सुख लावलं तर सुख नाही आपल्या जीवाला. तर बहिणीला करायचं खायचं बायाची कामच आहे ही ही चुकलं नाही बघा बायांची गाठ ह्याच्या संग बांधलेली आहे बांधलेली, हा. त्यामुळे ह्याचं काय सुटका मिळत नाही. तर बहिणीनं चला आता जाव्या घरी घरनं पण यायला लागल्या तर फोन दादूच कुठं आहे मम्मी कुठं आहे त्याला सांगितलं हाय पंढरपुरात येते म्हणलं एवढंच तर चला मग जाव्या होय ताय आज मुक्काम करा म्हणजे